पनवेल तालुका असेल किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्र असेल, पेठाली आणि तळोजा ह्या परिसरामध्ये गेली अनेक वर्षांपासून, तब्बल 20 वर्षांपासून समाजाच्या सेवेसाठी अविरतपणे झटणारे तळोजा विभागातील एक नेतृत्व अर्थात निर्दोष दादा केनी, खऱ्या अर्थानं समाजाच्या कार्यासाठी धावून जाणारे, रात्री 12 वाजता फोन केला तरी एक आपुलकीने एक आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते निर्दोष दादा केनी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मधून हे प्रबळ दावेदार आणि एक आपला हक्काचा माणूस म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते. आपल्या सोबत आहेत निर्दोष दादा केनी साहेब. नमस्कार. पनवेल महानगरपालिका निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपण पाहताय की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी टक्कर पाहायला मिळते, परंतु प्रभाग क्रमांक 3 मधून मागील अनेक वर्षांपासून आपण कार्यरत आहात, ग्रामपंचायती काळापासून. एकूणच तुमचा हा सामाजिक किंवा राजकीय प्रवास कसा राहिला, काय सांगाल? मी 2000 पासून या भारतीय जनता पार्टीत सहभागी झालेला आहे. 2009च्या ग्रामपंचायत निवडणूक झाली तेव्हा मी तिथे विजयी झालो. 2014 मध्ये परत निवडणूक रामशेठ ठाकूर साहेब यांनी आमच्यावर जबाबदारी देऊन परत आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा तळोजा ग्रामपंचायतीवर फडकवण्यात आला. साधारणतः ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला 2009 साली 2014 साली संधी मिळाली. ह्या संधीच्या माध्यमातून पेठाली विभाग असेल किंवा तळोजा परिसर असेल, आपण कोणकोणते विकास कामं साधारणतः केली? विकास कामांची मेन म्हणजे तळोजामध्ये गटारे असतील, पेवर ब्लॉक असतील, हे आपले ग्रामपंचायतचे सुशोभीकरण, घंटागाडी, कचरा कुंड्या, ही पाच गावाची ग्रामपंचायत असल्या कारणाने मोठे पनवेल तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत तिथे कुठल्याही म्हणजे हे आपले स्वच्छताची सामुग्री नसताना गेली 52 वर्ष शेका पक्षाची सत्ता होती, ती आम्ही उलटून आम्ही प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत आणून तिथे विकास कामांवर भर दिला. नक्कीच ह्या विकासाला थोडीशी गती मिळावी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मागणीनुसार पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पनवेलला महानगरपालिका दिली. त्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय, हा विकासाचा जो तुमचा वसा आहे, वारसा आहे, हा कशा पद्धतीने सुरू राहिला, त्या हा ग्रामपंचायतीच्या काळानंतर काय सांगाल? पनवेल महापालिका झाल्यापासून इथे शेका पक्षाचे नगरसेवक हरीश केनी हे निवडून आलेले होते, परंतु काही कालानंतर ते भाजपवासी झालेले. त्याच्यानंतर त्याही कुठलाही विकास या प्रभागात न केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतः पाठपुरावा करून गार्डन असो, पाणी असो, पाण्याचे मोर्चे असो, रस्ते असो, गणेश घाट असो, कब्रस्तान असो, स्मशानभूमी असो, अशी अनेक विकास कामे या प्रभागात आम्ही साकार करून दाखवू. नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर यांचं विकास विजन घेऊन तुम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये काम करताय. हे करत असताना प्रभाग क्रमांक 3चा पाण्याचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. जसं पाहिलं की तळोजा फेज 1 असेल किंवा आजूबाजूचा जो परिसर असेल, प्रामुख्याने तळोजाची जी कॉलनी परिसर आहे, ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या भेडसावते. ह्या पाण्याच्या समस्येसाठी आपण नेमकी काय भूमिका केली किंवा आमदार प्रशांत ठाकूरांकडे काय मागणी केली? खरोखरच पाण्याची समस्या ही गंभीर आहे. त्याच्यासाठी आम्ही अनेकदा मोर्चे काढून आज तळोजात 5 MLT पाणी यायचं, आम्ही मोर्चे भारतीय जनता पार्टी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात एक मोर्चा काढून तिथे 3 MLT पाणी वाढवून आम्ही नागरिकांना तथास्तु पाण्याची सुविधा व्यवस्थित करून दिलेली आहे. नक्कीच. पण ही काय पाण्याची समस्या पूर्णत्वास व्हावी किंवा पनवेलकरांना एकूणच मुबलक पाणी मिळावं म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने प्रयत्न करतायत. तर त्या अनुषंगानं पनवेल तळोजाकरांना आपण साधारणतः काय दिलासा दिलाय? आमदार प्रशांत ठाकूर याही वारंवार विधानसभेत मुद्दा मांडलेला आहे. कर्जत येथे आता पनवेलला 550 MLT पाणी मिळेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री असून त्यांच्याकडे पाठपुरावा करून हा धरण सँक्शन करून घेतलेला आहे. येत्या 2 वर्षात तो लवकरात लवकर पनवेलला पाणी मुबलक पाणी पुरवठा होईल अशी माझी. नक्कीच. जर आपल्या जनतेने प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेने किंवा मतदारांनी आपल्याला संधी दिली तर साधारणतः कोणती नवीन कामं, कोणती विकासाची नवीन धोरणं आपण आखण्याचा काही संकल्प केलाय? ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुला केंद्र असो, काही ठिकाणी गार्डन झालेले नाहीत, आणि लग्नासाठी समजा आपलं कुठलं कार्य असो त्याच्यासाठी हॉल असोत, आणि स्वच्छता रोड असो, याच्याकरता आम्ही आरोग्याचा हा प्रश्न तळोजाकरांसाठी फार महत्वाचा आहे. जिल्हा परिषदेचं, महानगरपालिकेचं रुग्णालय असावं, ह्यासाठी काय आपण काय धोरण आखलंय का? आताच प्रशांत दादा ठाकूर यांनी मागच्याच हप्त्यात इथे आरोग्य केंद्राचे उद्घाटन केलेले आहे आणि तळोजा फेज 2 मध्ये भूमिपूजन केलेले आहे. म्हणून आरोग्य केंद्रे प्रभाग 3 मध्ये आरोग्य केंद्रे
झालेले. तुम्ही पाहिलं की ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था आहे. आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, त्या शाळांच्या चांगल्या इमारती हव्यात, ह्यासाठी आपलं साधारणतः काय धोरण असेल? मी प्रशांत ठाकूर व परेशदादा ठाकूर यांचे जाहीर आभार करेन का तलोजा फेज 1 मध्ये सेक्टर 7 येथे 45 कोटीची अशी सुशोभित शाळा, तिचे टेंडर सुद्धा झालेले आहेत. त्या लोकांना फ्री शिक्षण, सीबीएसई बोर्डाचं फ्री शिक्षण मिळावं हा विजन घेऊन आमदार साहेब तिथे शाळेची. साधारणतः प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांना, जनतेला आपण काय आवाहन कराल की आपल्या विजयासाठी? आम्ही विकास केलेला आहे, भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे. विकासाच्या जोरावर आम्हाला जनता निवडून देईल. धन्यवाद. हे होते निर्दोषिनी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की ज्या पद्धतीने त्यांची तळमळ आणि तडफड या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. पाणी असेल, रस्ते असेल, विकास असेल, गटर असतील, देवाबत्ती असेल, या सर्वांसाठी मी सातत्यपूर्वक प्रयत्न करणार आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं जे विकासाचं स्वप्न आहे, विकासाचं विजन आहे, ते पूर्ण करेन. शाळा असेल किंवा आरोग्य असेल, पाणी असेल किंवा रस्ते असतील, ही सर्व धोरणं सातत्यपूर्वक राबवून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 3चा कायापालट करेन, असा विश्वास या निमित्तानं निर्दोष केनी यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.